तो काळ होता ब्रिटिशांचा. चंद्रपूर जिल्ह्यावर ब्रिटिशांची सत्ता होती. हे खरे की ब्रिटिश अत्याचारी होते. अत्याचाराचे वळण त्या काळातील अनेक गरीब आणि खचलेल्या माणसाच्या पाठीवर ठळकपणे दिसत होते. अशात धाबा येथे असलेले कर्नल स्मिथ मात्र इतर इंग्रज अधिकाऱ्यापेक्षा वेगळे ठरले. त्यांनी धाबा गावात मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले. ही जिल्ह्यातील मुलींची पहिली शाळा ठरली. त्या काळी लोकवर्गणीतून शाळेची इमारत उभी करण्यात आली. जिल्ह्यासाठी ही शाळा ऐतिहासिक आहे. ज्या शाळेतून विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी उंच झेप घेतली, त्या शाळेची ऐतिहासिक इमारत आज शेवटची घटका मोजत आहे. या शाळा इमारतीचे जतन करावे ही मागणी माजी विद्यार्थ्यांनी अनेकदा लावून धरली. मात्र बहिऱ्या प्रशासनाने त्यांच्या मागणीला अद्यापही गांभीर्याने घेतले नाही. ही मोठीच शोकांतिका आहे. आज आम्ही चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा इथे आलेलो आहे. धाब्यामध्ये ब्रिटिशकालीन पहिली मुलींची शाळा या परिसरात सुरू करण्यात आली होती आणि त्याचा उल्लेख शासनाच्या गॅझेटमध्ये सुद्धा आहे. आज आपण बघतोय की या ऐतिहासिक इमारतीला पूर्ण जीर्ण अवस्थेत झालेली आहे आणि आमची अशी शासन प्रशासनाकडे मागणी आहे की ही ऐतिहासिक शाळा पाडून नवीन इमारत उभी न करता याचं जतन करून परत या शाळेला चांगल्या अवस्थेत आणण्यात यावे आणि इथे परत मुलामुलींची शाळा भरवण्यात यावी. त्याचबरोबर स्थानिक लोकांची सुद्धा ही मागणी आहे आणि दरवर्षी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी इथले स्थानिक विद्यार्थी-विद्यार्थिनी क्रांतिज्योती सावित्रीबाईंना अभिवादन करण्यासाठी या शाळेमध्ये येत असतात. त्यामुळे शासन प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही मागणी पूर्ण करावी अशी आग्रहाची विनंती. धन्यवाद.